मी तिरंगा झेंडा बोलतोय. होय, मी तिरंगा झेंडा, जो भारताची आन जान आणि शान बनून गर्वाने फडकतो आहे. 22 जुलै 1947 रोजी बंधारण संघटनेने मला राष्ट्रध्वज म्हणून मान्यता दिली. त्याच्या 7 दिवस अगोदर दिल्लीच्या सभागृहात माझ्या स्वरूपाबद्दल खूप चर्चा मसलत सुरू होती. ह्या 7 दिवसात काय काय घडलं हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. 16 जुलै 1947, भारत स्वतंत्र व्हायला 1 महिना बाकी. काँग्रेस अधिवेशनात 1931 पासून केशरी झेंडा फडकत होता, ज्याच्या मध्यभागी गांधीजींचा चरखा विराजमान होता. 16 जुलै 1947ला कायदेशीर सल्लागार BN राव यांनी राष्ट्रपती भवनात कार्यरत असलेल्या IAS ऑफिसर बदरुद्दीन तय्यबजी आणि त्यांच्या पत्नी सुरैया यांना झेंड्याच्या स्वरूपाबद्दल जबाबदारी दिली. 17 जुलैला सुरैयांना वाटलं की असत्यावर सत्याचा विजय असा प्रतीक असलेलं सम्राट अशोकांचं सारनाथ स्तंभावर असलेल्या धर्मचक्राला झेंड्यात चरख्याच्या जागी स्थान द्यावं. त्यांनी चरखा दूर करून 24 आरे असलेलं आकाशी रंगाचं चक्राचं चित्र काढून दाखवलं. भौमितिकदृष्ट्या सुद्धा ते चक्र छान दिसत होतं. समितीने ते चक्र पसंत केलं. 18 जुलै 1947 रोजी ब्रिटिश सरकारने इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट 1947 यावर शिक्कामोर्तब केला. त्या दिवसापासून माझे प्रतीक कागदावर तर होतं, पण कापडावर छापणं बाकी होतं. 19 जुलै 1947 रोजी राष्ट्रध्वजासाठी शुद्ध खादी कापड वापरायचं हे नक्की केलं गेलं. 20 जुलै रोजी या समितीला त्यासाठी मान्यता दिली गेली. सुरैया यांनी मग टेलरकडे जाऊन खादीच्या कपड्यावर केशरी, हिरवा आणि पांढरा पट्टे 3:1 या प्रमाणात लावून सफेद पट्ट्याच्या मध्यावर अशोक चक्र सिल्कच्या दोऱ्याने शिवून झेंडा तयार करण्यात आला. असं माझं 20 जुलै 1947 रोजी रंगरूप तयार झालं. 21 जुलैला सुरैया यांनी मला माझ्या या नव्या रंगरूपासह समितीपुढे ठेवलं. पंडित जवाहरलाल नेहरूंनी आदरपूर्वक मला हातात घेतलं. हा झेंडा म्हणजे केवळ कापड नसून स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या भारताचे भविष्य होते. 22 जुलै 1947 मंगळवारची सकाळ. संसद भवनातील कॉन्स्टिट्यूशन हॉल. सर्वजण एकत्र बसले होते. पंडित नेहरूंनी मला गौरवाने फडकावले आणि भाषणात सांगितले की हा ध्वज म्हणजे केवळ आपल्या स्वातंत्र्याचं प्रतीक नसून सर्वांसाठी मुक्ती आणि समानतेचा संदेश आहे. तर असा मी त्या दिवसापासून भारत देशाची आन जान आणि शान बनून गेलो आहे. लेखिका डॉ. शुभांगी सोनी. भारत माता की जय.